अधिकृत उमेदवार तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील, त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपनेते इरफानजी सय्यद आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थानं माझ्या आधी सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि सर्वांनीच निश्चय केलेला आहे की दादांना पुन्हा एकदा आपल्याला खासदार करायचंय. गेली 20 वर्ष जनसामान्यांचा एक घटक म्हणून आणि एक प्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं जनसेवा करण्याचं काम दादांनी केलेलं आहे आणि खासदार असताना आणि नसतानाही अनेक विकास कामांचा डोंगर या ठिकाणी उभारला. विशेषतः खेड तालुक्यामध्ये स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या पश्चातही आम्हाला या ठिकाणी विकास कामासाठी दादांनी आधार दिला, मदत केली, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की तालुक्याला भरभरून या ठिकाणी निधी मिळाला आणि आज आपला खेड तालुका सर्व बाबतीत या ठिकाणी अग्रेसर असणारा तालुका म्हणून ओळखला जातो. खरं पाहिलं तर इरफानबाईंनी सांगितलं की या महायुतीच्या जागा वाटपामध्ये जो तिढा निर्माण झाला होता आणि त्या अनुषंगाने पॉलिटिकल ऍडजस्टमेंट म्हणून दादांना राष्ट्रवादीच्या चिन्हावरती या ठिकाणी उमेदवारी जाहीर करावी लागली. म्हणून दादा मी या ठिकाणी एकच सांगतो की तालुक्यातील सर्व शिवसैनिक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि आपल्याला पुन्हा एकदा बहुमताने या ठिकाणी खासदार म्हणून पाहण्यात आम्ही उत्सुक आहोत आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळातही आपण पाहतोय की प्रचाराची यंत्रणा पुढे जाते आहे. आपण सर्वजण मिळून तिन्ही पक्षाचे घटक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल आणि भाजप असेल, हे सर्व पक्ष या ठिकाणी मिळून चांगल्या पद्धतीने आपण काम करूयात. खरं पाहिलं शरद भाऊंनी सांगितलं की ही निवडणूक ही खऱ्या अर्थानं लोकसभेपुरती मर्यादित नाहीये, ही देशाची निवडणूक आहे. म्हणून आपण दादांना मतदान करताना फक्त दादांसाठीच मतदान नाही करणार, तर देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी मतदान करणार आहोत. म्हणून सर्वांनी विचार करून मतदान करावं आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा तन मन धनानं दादांना आपण खासदार म्हणून पाहूयात, अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.